नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RT प्रवेश प्रक्रिया 2025-26 हे केव्हा चालू होणार आहे या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहे. जसे की तुम्ही थंबनेलवरती पाहू शकताय, RT प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू होईल का, अशा प्रकारचा प्रश्न पालकांच्या समोर उद्भवलेला आहे. तर यावरती आपण सखोल व्हिडिओमध्ये पाहूया. तर तुम्ही ते पाहू शकताय, RT प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यात राबवणार का? बहुतांश वेळा शाळा सुरू होऊन 2 ते 2.5 महिने उलटून गेल्यानंतर RTच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळतो. त्याचा परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांशी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यातच सुरू होते. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने सुद्धा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच राईट टू एज्युकेशन ॲक्ट म्हणजेच RT 25% आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी RT प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासूनच राबवायला हवी अशी मागणी पालक संघटनांकडून केली जात आहे. मात्र नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शिक्षण मंत्रिपद कोणाकडे जाते, तसेच नवीन मंत्री याबाबत काय सूचना देतात यावर बरेच काही अवलंबून आहे, असे बोलले जात आहे. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये RT अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र दरवर्षी RT प्रवेश प्रक्रिया शाळा सुरू झाल्यानंतर सुरू होते. बहुतांश वेळा शाळा सुरू होऊन 2 ते 2.5 महिने उलटून गेल्यानंतर RTच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळतो. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे CBSE बोर्डाच्या शाळा सुरू होतात त्याच दिवशी RTच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी अशी मागणी पालक संघटनाकडून केली जात आहे. देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून विद्यार्थ्यांना एक समान अभ्यासक्रम देण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र महाराष्ट्रात CBSE बोर्ड आणि SSC बोर्डसह इतरही काही बोर्डाच्या शाळा सुरू आहेत. मात्र या शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. राज्याच्या शिक्षण विभागाकडून सुद्धा SSC बोर्डच्या शाळांचा विचार करूनच RT प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. परंतु यंदा विधानसभा निवडणुकीनंतर कोणाची सत्ता स्थापन होते आणि कोणाकडे शिक्षण मंत्रिपद येते त्यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतील, असे बोलले जात आहे. परंतु दरवर्षासारखी यंदाही RT प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होऊ नये अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे. तर RT प्रवेश प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तर त्या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केले जाणार आहेत. फॉर्म कसा भरायचा, यासाठी वयाची अट काय असणार आहे, संपूर्ण व्हिडिओ ऑलरेडी आपण यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत. व येणाऱ्या 2025-26 RT प्रवेश प्रक्रियेबाबत A to Z इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.